कुणबी प्रमाणपत्राची 8 महिने उलटूनही व्हॅलिडिटी न मिळाल्याने पालकांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले आहे। वैजापूर शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शुक्रवार रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पालकांनी हे आंदोलन सुरू केले। जोपर्यंत व्हॅलिडिटीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका पालकांकडून घेण्यात आली आहे। दरम्यान याबाबत त्यांच्या पाल्यांनी काय माहिती दिली आहे बघूयात। माझं नाव सृष्टी उदय सोनवणे, राहणार खरज, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आम्ही 26 डिसेंबर 2025 रोजी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला होता। कागदपत्र हे संभाजीनगर येथे समाज कल्याण ऑफिसला टाकलेले होते। त्यांनी आम्हाला 6 महिन्यांची मुदत दिली होती की आम्ही 6 महिन्यात तुमची व्हॅलिडिटी करून देऊ। आता 8 महिने झाले तर त्यांनी आमची व्हॅलिडिटी करून दिलेली नाहीये। आम्हाला कॉलेजसाठी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला संदीप फाउंडेशन इथे। ते आम्हाला व्हॅलिडिटी मागतायत। व्हॅलिडिटी नाही दिली तर आमचं कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल होईल, आमचं वर्ष वाया जाईल। आम्हाला व्हॅलिडिटी मिळण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे। किती दिवस किती झाले? 8 महिने झालेत व्हॅलिडिटी। कॉलेजला कधी सबमिट करायची? सोमवारी आम्हाला व्हॅलिडिटी द्यायची। सोमवारी नाही मिळाली मग ॲडमिशन कॅन्सल होईल। ॲडमिशन कॅन्सल आहे। तिथून तुम्हाला व्हॅलिडिटी जिथून मिळते त्या ऑफिसमधून तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचे जे पंजोबा आहेत ते कुणबी आहेत आणि खापर पंजोबा आहेत ते मराठा आहेत। त्यांना ना पंजोबा जर कुणबी असेल सांगितलं आम्ही सगळं, पण ते कारण देत आहेत फक्त आम्हाला। लेखी दिलं असं का? नाही, लेखी नाही दिलेलं काहीच, ओरली सांगितलंय सगळं। मग आता तुम्ही समजा सोमवार तुमचा शेवटचा आहे तर मग सोमवारपर्यंत तुम्हाला जर मिळालं नसेल पुढचा पर्याय काय तुमचा? मग आता आमचं जर वर्ष वाया गेलं तर आम्हाला जे करायचं तेच आम्ही करणार आहे। आपण मग काय करणार? आम्हाला डोक्याची भूमिका घ्यायला नका एवढंच आमचं म्हणणं आहे। आता सध्या इथं आंदोलनासाठी कोण कोण? माझे पप्पा आणि काका आहेत। काका दोघं? तुम्ही सगळे एकाच फॅमिली? हो। त्यांच्याशी सोबत बोलले तुम्ही, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचंही तेच म्हणणं आहे, व्हॅलिडिटीच मिळाली पाहिजे। जर नाही दिली तर एक तर ऍडमिशन कॅन्सल होईल, नाही तर मग पैसे भरावे लागतील। एवढे पैसे भरण्यासाठी आमची जर हे असती तर मग आम्ही भरलेच असते, पण आम्ही शेतकरी घरातले लोक आहेत त्यामुळे आम्हाला एवढे पैसे भरण्यासाठी जमणार नाही। सर्टिफिकेट मिळण्यासाठी किती पैसे भरले? 3 लाख रुपये दरवर्षी भरावे लागतील। म्हणजे 4 वर्षाचं जर इंजिनिअरिंग आहे तर 12 लाख ते आणि हॉस्टेल फी वेगळी। हा, तर या सर्व घटनेबाबत तालुक्यातील मराठा सेवकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। आज या चिमुकलीने जे मुद्दा मांडला तर खरोखरून गैरवरून आलं। कारण ज्यावेळेस आपलं मुलगा ज्यावेळेस आर्थिक विवंचनेमध्ये ज्यावेळेस पालक राहतो ना त्यावेळेस तो टोकाची भूमिका होतो। आम्ही काल पण आयुक्तालयात गेलो होतो समाज कल्याणच्या आयुक्तांकडे, आणि यांनाही आता माझ्या घरी ते आले होते, त्यांना समजून सांगितलं की तुम्ही आंदोलनाचं किंवा काही असं आत्महत्याचा काही प्रयत्न करू नका। जरांगे पाटलांनी त्यांना तेच आवाहन केलं। मी पुन्हा एकदा उदय सोनवणे असेल, ज्ञानेश्वर बोसून यांनाही आवाहन करतो की आपण पाण्याच्या टाकीहून खाली व्हावं। कारण कसं आपला जीव फार महत्त्वाचा, कारण आपले जे लेकरं बाळ आहे ते आपल्याशिवाय पोरके होऊ शकतात। आणि काल आम्ही समाज कल्याण विभागाला गेलो असता त्या ठिकाणी त्या आयुक्तांनी सांगितलं की यांचे जे खापर पंजोबा आहे त्यांचं नाव आहे त्र्यंबक निवृत्ती सोनवणे, त्यांच्या नावाची कुणबी नोंद निघालेली। आता यांच्या खापर पंजोबा जर कुणबी नोंद निघाली असेल तर खापर पंजोबाचे वडील ते खास्यावर जर मराठा असेल तर मराठा आणि कुणबी एकच आहे। शिंदे कमिटीचा तो अहवाल पण आहेत। त्याच्यामुळे जाणून बुजून हे जे तिथले बसलेले कर्मचारी आहे गेंड्याच्या कातड्याचे, हे मराठा तरुणांचं रक्त शोषण करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण आता हे मुलीनं सांगितलं, कारण ती 3 लाख रुपये एका वर्षाला भरू शकत नाही। एक तर निसर्गाची कृपा अवकृपा अशी आपल्या वैजापूर तालुक्यात म्हणा महाराष्ट्रात पाऊस नाही। वेळोवेळी सरकारकडे धाव घेऊन सरकार काही गोष्टीला इम्प्लिमेंटेशन करतं, JR काढतं, परंतु जे या खुर्चीवर बसलेले अधिकारी, मला तरी असं वाटतं कदाचित त्या समाज कल्याण विभागात लोकांना लाख 2-2 लाख घ्यायची सवय असू शकते आणि हे मराठा बांधव पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे सुद्धा कदाचित ती व्हॅलिडिटी अडवली असू शकते असं आमच्यासारख्या मराठा समूहांना वाटतं।